मित्रांनो, आजची शुक्रवारची बायबल स्टडीला आपण प्रारंभ करूया. आज लॉकडाऊनचा 53rd डे आहे. We have heard with our ears, O God. Our forefathers have told us what you have done in the days long ago. Your right hand has drove out the nations and planted our fathers. आओ आपण प्रार्थना करूया. पवित्र पवित्र सैन्याधीश परमेश्वर पित्या, यापुढेच प्रभू आम्ही तुझं नावाचं धन्यवाद करतो. प्रभू सुंदरच्या दिवस तू आमच्या जीवनामध्ये प्रभू ॲड केलेला आहेस. प्रभू लॉकडाऊनच्या समयमध्ये प्रभू आम्ही घरामध्येच प्रभू तुझ्या बायबल स्टडी करणार आहोत. प्रभू तुझ्या स्वर्गीय आशीर्वाद आमच्या सर्वांवर पाठव आणि प्रभू तुझ्या वचनाद्वारे आम्हाला प्रेरणा दे आणि नवीन वस्तू तुझ्या वचनाद्वारे नवीन गोष्टी तू आमच्या जीवनाद्वारे तू आम्हाला शिकाव अशी विनंती करतो. प्रभू सर्व काही मान महिमा आणि गौरव तुला देतो. प्रार्थना प्रभू येशू ख्रिस्ताच्या गोड नावात मागतो म्हणून ऐक. आमेन. मित्रांनो, आपण आज बायबल स्टडी करण्यासाठी संत पॉलने तिमोथेला लिहिलेला दुसरं पत्र आणि त्याचा 3रा अध्याय आणि 1 ते 17 वचन याच्यावर बायबल स्टडी करणार आहोत. लेटर ऑफ सेंट पॉल टू 2 Timothians chapter 3 verse 1 to 17 आणि आपण भागमध्ये आपण बायबल स्टडी करणार आहोत. पहिला भाग 1 ते 5 वचन. But mark this, there will be terrible times in the last days. People will be lovers of themselves, lovers of money, boastful, proud, abusive, disobedient to their parents, ungrateful, unholy, without love, unforgiving, slanderous, without self-control, brutal, not lovers of good, treacherous, rash, conceited, lovers of pleasures rather than lovers of God, having a form of godliness but denying its power, have nothing to do with them. पण इथे संत पॉल खास करून त्याच्या इंट्रोडक्शनमध्ये तो सांगतोय की त्या अर्ली चर्च ज्या पूर्वीच्या जे चर्चची स्थापना झालेली त्या काळामध्ये ते लोक प्रभू येशू ख्रिस्ताच्या दुसऱ्या आगमनाची प्रतीक्षा करत होते. दे वर एक्सपेक्टिंग द सेकंड कमिंग ऑफ आवर लॉर्ड जीसस क्राइस्ट व्हेरी सून. आणि त्या काळामध्ये ते लोक असं विचार करत होते की ज्या काळामध्ये ते लोक राहत होते दॅट वॉज अ टाईम ऑफ इव्हिल एज. आणि त्यानंतर ते बोलतात दुसरं असं खूप दिवसानंतर असं ते काळ येणार आहे. इट इज अ गोल्डन एज ऑफ गॉड. सुवर्ण वेळ, देवाचा सुवर्ण वेळ येणार आहे. आणि त्या दोन एजमध्ये देवाचा द डे ऑफ द लॉर्ड आणि प्रभूच्या दिवस येईल आणि त्याच्यामध्ये खूप साऱ्या महामारी आणि सगळं ते सर्वत्र असं टेरर असं पसरेल. आणि हे सर्व काही मनामध्ये घेऊन संत पॉल हे इंट्रोडक्शन लिहित आहे आणि तो बोलतो आहे की पहिल्याच्या काळामध्ये असं असं होईल आणि तसं ते टेरिबल वस्तू होणार आहे. आणि तो बोलतो की जे देवाचा नियम पाळत नाही आणि ते पाप आहे आणि ते सर्वस्व पापचा उल्लेख संत पॉल करतोय. लोक स्वतःवर प्रेम करणार, पैशावर प्रेम करणार आणि ते लोक अभिमानी बनणार, गर्व बनणार आणि हे सर्व वस्तू ते लोक करणार. हे शेवटच्या काळामध्ये ते लोक माता पिताला आज्ञा पाळणार नाही, ते कृतज्ञता व्यक्त करणार नाही, थँकफुल व्यक्त करणार नाही आणि त्यांच्यामध्ये आपुलकी नसेल, ते एकमेकांची निंदा खूप सारी करेल आणि हे सर्व काही वस्तू घडणार आहे. कारण आजच्या काळामध्ये संत पौलाने कित्येक वर्षा आधी 2000 वर्ष आधी हे सर्व वचन तिमोथेला सावध करण्यासाठी लिहिलेलं आहे. परंतु आजच्या काळामध्ये हे सावधता तुम्हाला आणि मला बाळगायची आहे. प्रियानो, एक दिवस आधीच मी न्यूज बघत होतो आणि त्याच्यामध्ये वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन यांनी असं सांगितलं की हे कोविड-19ची महामारी हे जगामध्ये जाऊ शकणार नाही. द COVID-19 virus is not going to be gone away.
आणि हे राहणारच आहे आणि त्याच्या सावधता आपल्याला बाळगायची आहे. प्रियानो, शेवटचा दिवस आहे, प्रभूचा दिवस आहे आणि सर्व महामारी सर्वत्र पसरत आहे आणि लोकांचा जनजीवन, इकॉनॉमिक, वर्ल्ड इकॉनॉमी हेज गॉन डाऊन. किती लोक बेघर झालेले आहे, त्यांना नोकरी नाही, पैसे नाही, खायचं अन्नसुद्धा नाही, सर्व अव्यवस्था झालेली आहे. अशा काळामध्ये संत पौलाचे वचन तुम्हाला आणि मला सावध करत आहे. प्रियानो, या सर्व वस्तू होणार आहे आणि किती एक वस्तू घडलेली आहे, अजून घडणार आहे. त्याच्यासाठी तुम्हाला आणि मला तयार व्हायची गरज आहे आणि आपण प्रार्थनेमध्ये राहायची गरज आहे. नॉट ॲज अ गॉडलेस पीपल, वी आर गॉड्स पीपल. आपण देवाचे लोक आहोत आणि शैतानाचे नव्हे, परंतु देवाचे लोक आहोत. म्हणून चांगलं कृत्य तुम्हाला आणि मला करायचं हे भाग आहे तुमचा आणि माझा. पुढचा भाग 6 ते 9 वचन. दे आर द काइंड ऑफ वर्म their ways into homes and gain control over weak-willed women who are loaded down with sin and swayed by all kinds of evil desires, always learning but never able to acknowledge the truth. Just as Janes and Jambres opposed Moses, so also these men oppose the truth. Men of depraved mind, who as far as the faith is concerned are rejected, but they will not get very far, because as in the case of those men their folly will be clear to everyone. मित्रांनो, इथे संत पॉल अशा गोष्टी सांगत आहे. ग्रीक लोक त्यांच्या मुलींना खूप शिस्तमध्ये, डिसिप्लिनमध्ये आणि सुपरविजनमध्ये ते लोकांना त्यांची वाढ करत होते. दे वर ब्रिंगिंग अप देअर गर्ल्स इन अ व्हेरी डिसिप्लिन, इन अ व्हेरी सिस्टमॅटिक मॅनर. परंतु ख्रिस्ती विश्वास आल्यानंतर स्त्रियांना खूप सारा लिबर्टी, मे बी आय एम नॉट सेईंग द प्रेझेंट टाइम्स, पण त्या काळामध्ये दुसऱ्या धर्मापेक्षा त्यांना लिबर्टी प्राप्त झाले आणि त्याचा फायदा जे खोटे शिक्षक होते त्यांनी घेतलेला आहे. ते लोक अशा स्त्रिया जे लिबर्टी, थोडीशी लिबर्टी प्राप्त झालेली आहे त्या काळामध्ये, ते लोक खोटं शिक्षण देत होते आणि खोट्या त्यांना नॉलेज देत होते. आणि खास करून प्रियानो, आपण इथे बघतो की ते लोक खोटे शिक्षक, एक व्यक्तीचं नाव बायबल कॉमेंट्रीमधून सापडत आहे, त्याचं नाव मार्कस होतं. आणि मार्कस काय करायचं, अशा जे धनाधी स्त्री आहे, जे असे लिबरेटेड विचार आहे, जे समाजाचे बाहेर ते आलेले आहे, त्या लोकांना एनकरेज करत होता, त्यांच्याबरोबर सहभागिता करत होता, शिक्षण देत होता, खोटा देवाविरुद्धचं खोटं शिक्षण देत होता आणि त्यांना सांगत होता, तुम्हाला ज्या मनमध्ये येत आहे ते तुम्ही बोला. आणि जे ते लोक त्याच्या मनमध्ये येत होतं आणि तसे बोलत होते आणि ते बोलत होतं की हे लोकांनी भविष्यवाणी केलेली आहे, दे हॅव डन द प्रोफेसी. आणि ते काय बोलले, त्यांना कसं वागायचं आहे त्यांना काही समजत नव्हतं. फक्त भविष्यवाणी नव्हे, परंतु दुसरं असे खोटे शिक्षण पण संत पौल बोलतो की ह्या खोटे शिक्षक लोक देत होते आणि त्यांना काही शिक्षण दिलेली आहे आणि त्याच्या बदला त्यांना माहीत नाही. आणि त्याच्या बदलामध्ये मार्कसला आणि इतर जे खोटे शिक्षक आहेत त्यांना खूप धनची राशी प्राप्त व्हायची. दे विश टू गेट जनरस अमाऊंट ऑफ फीज, असं त्यांनी एक प्रोफेशन बनवलेलं. आणि मग पुढे बघतो 2 व्यक्तींचा इथे नाम आपण इथे मेन्शन केलेलं आहे, जेम्स आणि जॅम्ब्रेस. प्रियानो, हे 2 फारोच्या दरबारमध्ये 2 जादूगर होते. जेव्हा मोशे आणि आरोन इस्रायल लोकांना सुटका करण्यासाठी, विनंती करण्यासाठी ते लोक गेले फारोकडे आणि जे चमत्कार ते लोकांनी केले आणि तसंच चमत्कार करण्यासाठी हे जेनेस आणि जॅम्ब्रेस हे 2 जादूगर होते. ते लोकांनी जादू केले, सर्व काय नाही, परंतु शेवटी ते लोक मोशे आणि हारून आणि जीवन देवसमोर त्यांना हार प्राप्त झाली. दे वर डिफिटेड बाय लिव्हिंग गॉड थ्रू मोझेस अँड ॲरन. आणि तसं त्यांचं उदाहरण देऊन संत पॉल बोलत आहे, असे
त्या काळाचे लोक आहे आणि आजच्या काळामध्ये आहे जे लोक सत्याला स्वीकारत नाही परंतु असत्य वस्तू स्वीकारतात. अशा तो बोलत आहे. जसं ते जॅनेस आणि जॅमरेस होते, खोटा जादूगर होते देवाविरुद्धचे, तसं ते आजच्या काळामध्ये लोक आहे जे लोक सत्याला स्वीकारत नाही. आणि शेवटी तो बोलतो की हे असत्य किंवा रॉंग थिंग्स हे थोडा समयपर्यंत ते चालेल, फॉर शॉर्ट टाईम इट विल फ्लरिश. पण असं पण काळ येईल की प्रभूच्या वचन जे सत्य आहे त्या सत्याचे प्रकाश पडेल त्याच्यावर आणि सर्व काही खोटाडा ते बाहेर निघेल आणि इट विल बी एक्सपोज टू द वर्ल्ड आणि सर्व लोकांना सत्य कळेल, असं प्रभूच्या वचनमध्ये सामर्थ्य आहे. पुढचा भाग 10 ते 13 वचन. You, however, know all about my teachings, my ways of life, my purpose, faith, patience, love, endurance, persecution, sufferings. What kind of things happened to me in Antioch, Iconium, Lystra, and persecution I endured. Yet the Lord rescued me from all of them. In fact, everyone who wants to live a godly life in Christ Jesus will be persecuted, while evil men and impostors will go from bad to worse, deceiving and being deceived. पण हे जे वचन वाचलेलं आहे त्याच्यामध्ये संत पॉल तिमोथेला सांगत आहे की तू तुला शिक्षण प्राप्त झालेलं आहे आणि तू एक माझा एक लॉयल शिष्य म्हणून तू बाहेर निघलेला आहे. यू हॅव प्रूव्ड युअर सेल्फ टू बी अ लॉयल डिसायपल ऑफ मी. आणि सर्व काही या खोट्या शिक्षक आहे त्यांच्या विरुद्ध तू निष्ठाने प्रभूवर विश्वास करून ते उभा राहिलेला आहे. आणि या खोट्या शिक्षकांनी खूप प्रयत्न केला की ह्या मंडळीचा नाश करावा. ऑल फॉल्स टीचर्स वर ट्राईंग टू ब्रेक अवे द चर्च, बट यू हॅव स्टूड ॲज अ लॉयल डिसायपल. आणि पुढे बोलतो की ज्या लोक खास करून तिमोथेला संदर्भून तो बोलतो आहे की ज्या लोकांना चर्चच्या लीडर बनायचं आहे किंवा चर्च किंवा मंडळीची आगेवानी करायची आहे त्या लोकांना ख्रिस्ताला स्वतः ओळखायला पाहिजे. दे शूड नो द पीपल हू वॉन्ट टू सर्व गॉड अँड सर्व चर्च, दे शूड एक्सपिरियन्स लॉर्ड जीसस क्राइस्ट देमसेल्फ. प्रभू येशू ख्रिस्तासाठी सर्व काही त्यांना शिकायची गरज आहे. नंतर ते लोक मंडळीमध्ये कार्य करू शकतात आणि त्यांची सेवा लोकांना शिक्षण द्यायसाठी ते त्याचा उपयोग करू शकतात. आणि तो सांगतोय की एक चर्च लीडर, पाळक किंवा बिशप यांनी स्वतःला एक प्रश्न करायला पाहिजे की या जीवनाचा उद्देश काय आहे. व्हॉट इज द एम ऑफ युअर लाईफ. सर्व पाळकांना आणि सर्व बिशपांना आणि सर्व जे चर्चच्या जे लीडर्स आहे त्यांना स्वतःचा एक प्रश्न विचारायचा. व्हॉट इज द एम ऑफ देअर लाईफ अँड व्हॉट आर दे ट्राईंग टू टीच द पीपल. त्याच्या जीवनाचा उद्देश काय आहे आणि ते लोकांना काय शिकवत आहे. त्याचप्रमाणे सर्व मंडळाच्या जे सभासद आहेत, द चर्च मेंबर्स, ते लोकांनी पण स्वतःला ते एक प्रश्न विचारायला पाहिजे की हे शिक्षण ऐकून किंवा हे शिक्षण ग्रहण करून आम्ही काय करत आहोत. व्हॉट आर वी ट्राईंग टू डू बाय हिअरिंग अँड ॲक्सेप्टिंग द टीचिंग्स ऑफ आवर लॉर्ड जीसस क्राइस्ट. तिमोथेला प्रियानो सांगतोय की तुझ्यामध्ये सहनशीलता असावं हे खूप महत्त्वाचं आहे. सहनशीलता. एव्हरी चर्च लीडर नीड्स टू बी विथ लॉट ऑफ क्वालिटीज ऑफ एन्ड्युरन्स. सहनशीलता आणि एकमेकांचं सहन करावं आणि सर्व वस्तूला ओळखून बरोबर वागावं हे प्रभूच्या वचन आहे प्रियानो. आणि खास करून तिमोथे एक स्टेप पुढे जाऊन बोलतो की हे सहनशीलता जेव्हा आपल्यावर परीक्षण येतात किंवा पर्सिक्युशन येतात, सतोवणी येतात की काही परेशानी येतात, त्या काळामध्ये हे सहनशीलता आपल्याला एक गुण म्हणून आपल्याला सामर्थ्य देतात हे संत पौल सांगत आहे. आणि हे सहनशीलता कारणाने संत पौल बोलतो मला आणि तिमोथेला
या सर्व वस्तू ज्या मध्ये पसार होत असताना, आम्ही एक्सपिरियन्स करत असताना देवाने आम्हाला त्याच्या वचनाद्वारे सामर्थ्य दिलेलं आहे. आणि या सर्व आणि मत्तई शुभवर्तमान त्याचा 5वा अध्याय आणि 10वा वचनमध्ये आपण बघतो प्रभू येशू ख्रिस्त बोलत आहे की ब्लेसेड आर दोज हू आर पर्सिक्युटेड फॉर द सेक ऑफ रायचियसनेस अँड ट्रूथ. सत्तेसाठी ज्याची छळ होते, पर्सिक्युशन म्हणजे छळ, ज्यांचे छळ होते सत्यासाठी आणि देवासाठी, ते धन्य आहे. प्रभूचे आशीर्वाद तुमच्यासाठी आहे. आणि संत पौल बोलतो तेच आशीर्वाद जे प्रभू येशू ख्रिस्तांनी उचललेला, ते आशीर्वाद मला आणि तिमथेला प्राप्त झालेला आहे. प्रियानो, जेव्हा आपला छळ होतो तर आपल्याला निराश होऊ देऊ नये, परंतु देव आपल्याला सामर्थ्य करत आहे. आणि तो सांगत आहे की गॉड विल रेस्क्यू ऑल द पीपल हू आर अंडरगोईंग द टेम्पररी पर्सिक्युशन फॉर दे आर अटेनिंग ग्लोरी टू गॉड. ते लोक देवाच्या महिमेसाठी कार्य करत आहे, म्हणून देव त्यांना सर्वांना बाहेर काढेल. प्रियानो, आज कोविड-19चा महामारी पूर्ण विश्वभरामध्ये पसरलेला आहे. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन बोलत आहे की या व्हायरसचा अंत होणार नाही. इट इज नॉट गोइंग टू बी एंड. आणि ते चालूच राहणार आहे. त्याच्यासाठी तुम्हाला आणि मला प्रार्थनेमध्ये राहायची गरज आहे प्रियानो. आणि हे प्रभूचे वचन आपल्याला करत आहे. हे सगळं सहनशीलता आपल्यामध्ये असायला पाहिजे. नॉट कुरकुर करावं, परंतु तुम्हाला आणि मला प्रार्थनेमध्ये राहायची गरज आहे. पूर्ण विश्वासा जबाबदारी. यू आर द पीपल, वी आर द गॉड्स पीपल. आणि हे जबाबदारी तुमच्या आणि माझ्यावर आहे. आपण प्रार्थनामध्ये आपण राहू, जेणेकरून ही सर्व महामारी, ते सर्व जे लोक बोलत आहे, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनचे डॉक्टर्स आणि सर्वत्र, देवासाठी काय अशक्य नाही. आणि देव आपल्याला त्या छळमधून, पर्सिक्युशनमधून, या महामारीमधून पण बाहेर काढू शकतो, असा विश्वास तुम्हाला आणि मला ठेवायची गरज आहे प्रियानो. शेवटचा भाग प्रियानो, वचन 14 ते 17. But as for you, continue in what you have learned and have become convinced of the cause. You know those who have learnt it, and how from infancy, and you have known the holy scriptures, which are able to make you wise for the salvation through the faith of Jesus Christ. All scriptures is God-breathed and is useful for teaching, rebuking, correcting, and training in the righteousness, so that the man of God may be thoroughly equipped for every good work. प्रियानो, संत पॉल तिमथेला या वचनाद्वारा सांगत आहे की मी तुला चांगलं शिक्षण दिलं. आय हॅव गिवन यू अ ट्रूथफुल टीचिंग इन गॉड्स वर्ड. इतकंच नव्हे, परंतु तुम्हाला आणि मला माहीत आहे की तिमथईचा पिता हा ग्रीक होतं आणि त्याच्याविषयी काही लिहिलं नाही. मी बी एक्सपेक्ट करतो तसं की ते मरण पावलेले आहे. आणि आपण बघतो की त्याची वाढ त्याची आजीनी आणि त्याची माता यांनी केलेली आहे प्रियानो. आणि तिची माता एक यहुदी होती आणि यहुदी लोक त्यांच्या मुलांना देवाच्या नियम किंवा देवाचा आज्ञा ते शिकवत होत्या लहानपणापासून, फ्रॉम चाइल्डहूड. आणि हे पिढ्याने दर पिढ्यापासून ते देवाची आज्ञा आणि देवाच्या वचन ते पास होत होत्या. आणि ते लोक एकदा जेवायला विसरून जाईल, परंतु देवविषयी ते लोक सांगायला विसरत नव्हते. म्हणून ते लोक परिपक्व होते देवाचे वचन. आज तुमच्यासमोर आणि माझ्यासमोर पवित्र शास्त्र आहे रिटर्न फॉर्ममध्ये. आपण उघडू शकतो, आपण रिफर करू शकतो. परंतु त्या काळामध्ये रिटर्न फॉर्ममध्ये बायबल नव्हतं आणि त्यांना सर्वांना आठवण करावं लागत होतं. आणि ते आपलं श्रम वाचलेलं आहे. वी हॅव सेव्ड लॉट ऑफ आवर एनर्जीज नॉट रिमेंबरिंग द होल बायबल, बिकॉज वी हॅव द बायबल इन अ रिटर्न फॉर्म. हातने लिहिलेला पवित्र वचन आहे प्रियानो, ते आपण रिफर करू शकतो, पण आपण ते रिफर करत नाही. ते दुःखाची गोष्ट आहे प्रियानो. आणि तो बोलतो की त्या तुझ्या आईच्या चांगलं असं शिक्षण प्राप्त झालेलं आहे आणि ते देवाचे वचन तुला उपयोगी होईल. आणि जे मी तुला शिकवलेलं आहे प्रभू येशू ख्रिस्ताविषयी, ते तुला उपयोगी होणार आहे. पॉल बोलतो की मानव लोकांनी लिहिलेली पुस्तकं आणि मानव लोकांना झालेला ज्ञान आपल्याला कुठपर्यंत थोडंसं आपल्याला मदत करू शकतो लाईफमध्ये. ह्युमन नॉलेज विल बी ऑफ यूज ओनली इन दिस वर्ल्ड.
फक्त या पृथ्वीवरच त्याचं ज्ञान काम लागणार आहे. परंतु देवाचे वचन स्वर्गमध्ये आणि प्रभूच्या महिमेसाठी त्याचा उपयोग होत आहे. ते फक्त ते देवाचं दैविक ज्ञान, विजडम, इंग्लिशमध्ये विजडम वर्ड यूज करत, दैविक ज्ञान फक्त ते देवाच्या वचनपासूनच प्राप्त होत आहे प्रियानो. त्याच्या लक्ष संत पौल तिमोथेला आणि मला तो सावध करत आहे आणि आपल्याला शिकवत आहे. आणि पुढे बोलतो की दैवी ज्ञान प्राप्त होत आहे देवाचे वचन. देवाचे वचन तारण देतोय. देवाचे वचन आपल्याला सुधारणा करण्याच्या आपल्याला वेळ देतो आणि सर्व चांगले कृत्य, टू डू गुड वर्क, त्याच्यासाठी आपल्याला, तुम्हाला आणि मला इक्विप करत आहे देवाचे वचन. देवाचे वचन, दुसरा कुठला ज्ञान आपल्याला असं ते गुण देऊ शकत नाही, तसं प्रभूच्या वचन आपल्याला सावधता देत आहे आणि सर्व हे वस्तू आहे. आणि देवाचे वचन फक्त एका व्यक्तीला आशीर्वाद देत नाही, परंतु त्या व्यक्तीद्वारे इतर व्यक्तींना सुद्धा प्रभूचा आशीर्वाद प्राप्त होतोय प्रियानो, असं संत पौल सांगत आहे. आणि तुम्हाला आणि मला पण त्याचा अनुभव आहे की आपण लोकांसाठी प्रार्थना करतो, तो देव आपली प्रार्थना ऐकतो, आपल्याला आशीर्वाद देतो आणि इतर लोकांना सुद्धा आशीर्वाद देतो प्रियानो. जसं मी सांगत गेलेलो आहे प्रियानो, प्रार्थनेची वेळ आहे, वाया घालू नका वेळ. कधी पण मृत्यू आपल्या दारावर उभी राहू शकते. त्याच्यासाठी तुम्हाला आणि मला तयार व्हायची गरज आहे. वी कॅनॉट वेट की प्रभू मला पश्चाताप करायची वेळ दे, मी प्रार्थना केली नाही, मला प्रार्थना करायची वेळ दे. प्रभू सांगेल हे खूप उशीर झालेला आहे, इट इज सो लेट. आणि आपल्याला सावध बनायची गरज आहे प्रियानो. प्रियानो, इथे दोन एक्झाम्पल एका कॉमेंट्रीमध्ये मी रिफर करत होतो आणि त्याच्यामध्ये एक्झाम्पल दिलं देवाच्या वचनमध्ये कसं सामर्थ्य आहे. ते दोन एक्झाम्पल असं आहे प्रियानो. एक हॉस्पिटलमध्ये एक नर्स किंवा सिस्टर कार्य करत होती आणि जसं खूप सारे आपले नर्स जे बहिणी आहे ते लोक स्वतःच्या वेळ वाया घालत नाही. ते लोक बायबल वाचतात, पुस्तक वाचतात. तसे ते नर्स खूप साऱ्या पुस्तक वाचायची आणि त्याच्यामधून त्यांना काही तिला शिकायला मिळेल, ज्ञान प्राप्त होईल, त्या उद्देशाने ती वाचत होती. परंतु तिला काही लाभ झाला नाही. परंतु एकदा एक कोणीतरी व्हिजिटर आला आणि त्यांनी संत योहानची शुभवर्तमान तिला दिली आणि तिला सांगितलं की तू असं ठेवू नका, प्लीज तू मेहरबानी करून ह्या शुभवर्तमाना वाच आणि प्रभू तुझ्याबरोबर बोलेल. आणि तिने शुभवर्तमान वाचायला सुरुवात केली आणि ती योहानकृत शुभवर्तमान त्याचा 18 अध्याय आणि 37 वर्स, जॉन 18 आणि 37 वर्समध्ये प्रभू येशू ख्रिस्त सांगत आहे की माझा जन्म यासाठी झालेला आहे की तुम्ही साक्षी व्हा, सत्याच्या साक्षी व्हा, यू बॅर विटनेस टू द ट्रूथ ऑफ गॉड. आणि तिला समजलं की हे सर्व वस्तू व्यर्थ आहे. जगात जगिक पुस्तक, जगिक ज्ञान हे व्यर्थ आहे. देवाच्या वचन हे आपल्याला ज्ञान संपूर्ण करतं. देवाच्या वचनमध्ये सत्य आहे आणि तिला सत्य त्या दिवशी प्राप्त झालं आणि तिने प्रभू येशू ख्रिस्ताला स्वीकारलं. दुसरा उदाहरण असं सांगत आहे की ब्राझीलमध्ये ब्राझीलमध्ये एक व्यक्ती होता प्रियानो. त्यांनी न्यू टेस्टमेंट किंवा नवीन करार त्याच्या घरामध्ये आणून त्याला जाळून टाकायसाठी त्यांनी विकत घेतला आणि त्यांनी घरामध्ये आणलं. आणि आपल्याला सर्वांना माहीत आहे थंडीमध्ये ते लोक आग पेटवतात आणि ते लोक शेकोटी करतात. तसं त्यांनी ते आग पेटलेली आणि त्याच्यामध्ये ही फ्लंग द न्यू टेस्टमेंट इन टू फायर. त्यांनी नवीन करार ते आगमध्ये फेकून दिलं. परंतु त्याला आग लागली नाही आणि त्याला आश्चर्य वाटलं असं कसं झालं. आणि त्यांनी ते नवीन करार त्याच्या हातामध्ये घेतलं. मी बोला मी आगीमध्ये टाकलं आहे परंतु हा जळून भस्म नाही झाला. आणि मग त्यांनी असं उघडलं आणि त्याच्या जे पेज आहे ते सर्मन ऑन द माउंट, पहाडाचा प्रभू येशू ख्रिस्तांनी पहाडवरचा जे संदेश दिला ते त्यांनी उघडलं. आणि ते वचन त्याला असं स्पर्श झाले की त्यांनी पूर्ण शुभवर्तमान वाचून टाकली.
संध्याकाळ होती, रात्र गेली आणि सकाळ झाली, त्यापर्यंत तो लक्ष देऊन त्यांनी संपूर्ण शुभवर्तमान वाचून टाकली. आणि त्याला त्याच्या मनामध्ये दुःख झाला, पश्चाताप झाला. तिकडेच त्यांनी गुडघे टेकले आणि प्रभू येशू ख्रिस्ताला स्वतःचा तारणहार म्हणून त्यांनी स्वीकारला. प्रियानो, प्रभूच्या वचनमध्ये सामर्थ्य आहे आणि प्रभूच्या वचनमध्ये ज्ञान आहे प्रियानो. आणि सर्व काय अशक्यला शक्य बनवू शकतो प्रियानो. त्या काळामध्ये पण इतकंच महत्त्वाचं होतं, आजच्या काळामध्ये सुद्धा इतकंच महत्त्वाचं आहे प्रियानो. कोविड-19च्या महामारीमुळे आपण घाबरू नये, परंतु प्रभूच्या वचनवर विश्वास ठेवू आणि आपला विश्वास प्रभूवर दृढ व्हावं आणि आपल्याद्वारे महिमा व्हावं. आपल्याला माहीत नाही की देवाने तुम्हाला आणि मला संधी दिलेली आहे दुसऱ्या जगाच्या लोकांसाठी प्रार्थना करण्यासाठी. कदाच प्रार्थनेद्वारे ते लोक खरा देवाची त्यांना ओळख होईल, जसं या 2 व्यक्तींना ओळख झाली प्रभू येशू ख्रिस्ताची आणि त्यांना पश्चाताप झाला. असं काय योजना देवाची असेल आपल्याला माहीत नाही, परंतु प्रभू त्याच्या वचनाद्वारे आपल्याला बोललं आहे, त्याबद्दल प्रभूची आपण महिमा करतो. आपण प्रार्थना करूया. पवित्र पवित्र सन्याधीश परमेश्वर पित्या, प्रभू यावेळेस आम्ही तुझं नावाचं धन्यवाद करतो की प्रभू आज प्रभू तुझ्या वचनाद्वारे प्रभू जी आम्ही बायबल स्टडी केलेली आहे, खूप साऱ्या वस्तूंनी तू आम्हाला तृप्त केलेलं आहे, आम्हाला वॉर्निंग दिलेली आहे, कॉशन दिलेलं आहे. आणि प्रभू आम्ही तुझ्या वचनाद्वारे तृप्त होऊ आणि प्रभू तुझ्या दैवी ज्ञान आम्हाला प्राप्त व्हावं, आमच्या तारण व्हावं, आमच्या उद्धार व्हावं. आणि प्रभू आम्हीच नव्हे परंतु आमच्याद्वारे इतर लोकांना सुद्धा प्रभू तुझ्या आशीर्वाद प्राप्त व्हावा, या गोष्टी आम्ही लक्षात घेतलेल्या आहे प्रभू. तुझ्या वचनापासून आज शिकलेले आहे प्रभू. प्रभू आजचा आशीर्वाद आमच्या सर्व प्रियजनावर पाठव अशी प्रार्थना करतो आणि सर्व मान महिमा आणि गौरव तुला देतो आणि प्रार्थना प्रभू येशू ख्रिस्ताच्या गोड नावात मागतो म्हणून ऐक. आमेन. प्रिय, आपण प्रभूने शिकवलेली प्रार्थनामध्ये जॉईन हो. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाव पवित्र मानले जाव, तुझे राज्य हो, जसं स्वर्गात तसे पृथ्वीवर तुझी इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे, जशी आम्ही आमच्या अपराध्यांना क्षमा करतो तशी तू आमचे अपराध तू आम्हाला क्षमा कर. आम्हाला परिशुद्ध आण नकोस, पर आम्हाला सर्व वाईटापासून सोडव, कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव हे सर्व काळ तुझेच आहे. आमेन. आता आपला प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देव बापाची प्रीती आणि पवित्र आत्माची गोड सहभागिता आता आणि सर्वदा आपला सर्व प्रियजनांवर राहो. आमेन. प्रेज द लॉर्ड. गॉड ब्लेस यू.